आज ना मी घरीच हळद पावडर तयार करणार आहे. तुम्ही म्हणाल ही आता हळद पावडर घरी कशाला तयार करायची? सरळ दुकानातनं एखादं पाकीट आणायचं आणि ते वापरायचं किंवा हळकुंडच डायरेक्ट गिरणीमध्ये किंवा डंकावर दळायला द्यायचं. एवढं खटाटोप कशाला करायचा? पण तुम्ही जर माझा पूर्ण व्हिडिओ बघितला ना, तुमच्या लक्षात येईल की हळद घरीच का तयार करायला पाहिजे. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत भेसळमुक्त हळद घरी कशी तयार करायची. त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे आता मी ना हे हळकुंड घेतलं आहे, ते सेलमचं हळकुंड घेतलं आहे. आणि हळकुंड बघून घेताना ना असं जाडच घ्यायचं. तर आता हे हळकुंड मी तुम्हाला आता हे दिसत असेल की वरून छान ती पिवळी पिवळी हळकुंड दिसतात आहेत. पण काय माहिती आहे, ह्याच्यावर आहे ना ते हळद पावडर मारलेली असते. आणि आतमध्ये ना जेव्हा मी माझा पुढे पुढे व्हिडिओ बघाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल आतमध्ये काय असतं ते. तर आपल्याला जर भेसळमुक्त अशी हळद तयार करायची असेल तर तुम्ही घरीच हळद तयार करा. कारण ती हळद आपल्याला बघा औषधासाठी, जेवणामध्ये किंवा काही फेसपॅक वगैरे तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी ही हळद वापरता येते. शिवाय आपल्याला भेसळमुक्त मिळते. आता इथे जे पातेलं आहे ना, हे माझं 8 लिटर पाणी मावेल इतकं हे पातेलं आहे. खरं तर आता ही माझी 1.5 किलो हळद आहे. पण ह्याला हे पातेलं पुरेसं नाही आहे. कारण आपण हळकुंड भिजत घातल्यानंतर त्याच्यावर पाणी यायला पाहिजे. एवढं मोठं आपलं पातेलं असलं पाहिजे. पण आता माझ्याकडे एवढं मोठं पातेलं नव्हतं, म्हणून मी ह्याच्यातच घातलं आहे. आपण पाणी तापून घेतलं आहे आणि गॅस बंद केलं आहे पाणी उकळल्यानंतर, आणि त्याच्यात हे हळकुंड घातलं आहे. आणि हे आता आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे. ते रात्रभर भिजल्यानंतर असं फुगून डबल टिबल फुगतं आणि वर येतं. तर हळकुंड म्हणजे पाणी त्याच्या हळकुंडाच्या वर आलं पाहिजे. मग ती हळद आहे ना, जी हळकुंड आहे ना, ते आपलं चांगलं भिजली जातात. तर आता इथे माझं आत्ता मी घातल्यानंतर इथपर्यंत आले आहे. पण ते भिजल्यानंतर त्याचं डबल टिबल होणार आहे. आज दुसरा दिवस आहे आणि बघा मी म्हटल्याप्रमाणे छान ते असं फुगून वर आलं आहे. पण पाणी वर नाही आहे. कारण काय झालं आहे की माझं जे पातेलं आहे ते जरा लहान पडलं आहे. आता तुम्हाला दिसत असेल बघा, हे काळं काळं दिसत आहे. ते काळं काळं ना, ती माती आहे. जेव्हा आपण पाण्यामध्ये भिजत ठेवतो ना, त्याला चिकटलेली जी माती असते ना, ती माती ना पूर्ण खाली उतरते. आणि इथे आता मी हे हाताळण्यासाठी ना हळद, आपले हात पूर्ण पिवळे पिवळे नको व्हायला, नखं वगैरे, म्हणून मी इथे अशा प्रकारचं प्लास्टिकचे हँड ग्लोव्ज घेतले. तुम्ही कुठले दुसरे पण घेऊ शकता, पण घेतल्यानंतर मात्र प्लास्टिकचे कापताना मात्र काळजी घ्यायची. तर इथे आता मी ना हे आधी ना सेपरेट करून घेते आणि थोडीशी हळद नंतर मग मी धुवून पण घेणार आहे. आणि मग तुम्हाला ना खाली काय असतं ना ते दाखवणार आहे मी. कारण हळद जेव्हा आपण भिजत ठेवतो ना, त्याच्यामध्ये जी चिकटलेली माती असते ना, ती माती पण, आणि हळदीचं पाणी पण बघा तुम्हाला थोडंसं काळपट जाणवतं आहे. तर ती माती आहे, माती ना ती खाली अशी उतरली जाते. ह्याच्यासाठी तुमचं जे पातेल आहे ना असं मोठं पाहिजे आणि त्याच्यात हळद व्यवस्थित भिजली गेली पाहिजे. आता हे जे पाणी आहे ना, मी तुम्हाला सेपरेट करते आणि हे पाणी आपल्याला ना फेकून न देता झाडामध्ये आता मी हे घालणार आहे. तर तुम्हाला आता दाखवते खाली तळाला काय असतं ते. पूर्ण अशी ना माती असते ही, पहा तुम्ही. आता ते पाण्यामुळे ते मला दाखवता येत नाही, कारण ते पूर्ण जर मी पाणी ओतलं तर ती माती पण खाली जाईल. तर त्यासाठी मी तुम्हाला आता अर्धी माती ओतली घेतली आहे, तरी पण जी राहिली आहे ना ती तुम्हाला दाखवते. ही पहा केवढी खाली माती असते. याच्यासाठी ती चांगली धुवून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आता धुतल्यानंतर आपण असे बारीक बारीक तुकडे करणार आहोत. कारण आता ती एकदम इतकी नरम झालेली असते ना, सहज आपली ती हळद आहे ना कापली जाते. फक्त कापताना जर माझ्यासारखे प्लॅस्टिकचे तुम्ही हँड ग्लोव्ज वापरत असाल तर मात्र तुम्ही जरा जपून ते जो प्लॅस्टिकचा तुकडा त्या हळदीमध्ये जायला नको याची काळजी घ्यायची. आणि हातही कापायला नको. तर असे बारीक बारीक आता मी तुकडे करून उन्हात, माझ्या इथेच असं कडक चांगलं ऊन येतं तर त्याच्यात मी सुकत घातलं. आणि जवळजवळ ना आपल्याला 3 दिवस चांगली कडक उन्हात सुकवून घ्यायचं. आतून अजिबात ओली राहता कामा नये. जर ओली राहिली तर तुमची हळद ही खराब होऊ शकते. तर आता इथे ना आमच्या बाजूला काम चालू आहे, त्याच्यामुळे मी इथे
असं पातळ असा कपडा घालून घेतला आहे, कारण धूळ वगैरे त्याला बसू नये, कारण ती होली आहे. आणि आता बघा इथे आज 3रा दिवस आहे. छान हळद माझी सुकली गेलेली आहे. आणि तुम्हाला आता मी इथे ना आवाजही दाखवते बघा. मस्त असा खणखण असा आवाज येते, इतकी छान सुकली गेली आहे. आता आपल्याला ही हळद आहे ना डंकावरनं, किंवा तुम्ही जास्त करून तुम्ही डंकावरनंच दळून आणा, म्हणजे ती आपल्याला शुद्ध अशी मिळेल. तर आता मी ही डंकावरनं दळून आणणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला ही कशी तयार झाली, त्याचा कलर किती छान आला आहे तेही दाखवणार आहे. तर इथे आता बघा मी हळद दळून आणली आहे आणि तुम्हाला आता तिचं वजन दाखवते. जेव्हा आपण भिजवली होती ना तेव्हा ती 100 ग्रॅम कमी झालेली, म्हणजे 1 किलो 400. आणि आता बघा डंकावरनं दळून आणल्यानंतर ती 1 किलो 260 ग्राम इतकी झालेली आहे. तर ही तुम्ही हळद करताना मात्र हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला जास्तीची करायची असेल तर थोडं 200 ग्रॅम जास्त तुम्ही हळकुंड आणा. आणि इथे बघा या हळकुंडाला इतका सुंदर कलर आला आहे ना. आणि मुख्य म्हणजे ना आपल्याला अशी भेसळमुक्त, म्हणजे ही हळद ना आपण बिनधास्त कुठेही वापरू शकतो, अगदी जेवणामध्ये, त्याच्यानंतर औषध म्हणून, किंवा फेसपॅक म्हणून, किंवा बघा नवरीला पण हळद लावायला हळद लागते, तर ही आपण डोळे झाकून वापरू शकतो. आणि ही जी ना माझी नेहमीची हळद साठवण्याची बरणी आहे, तर ती मी धुवून उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये वाळवून घेतली आहे आणि आता ह्याच्यात भरून घेतली आहे हळद. तर अशी हळद भरून ठेवा आणि ह्याच्यामध्ये एक हिंगाचा खडा ठेवायचा, म्हणजे हळद खराब होत नाही. आणि शक्यतो ह्याला शक्यतो नाही ओला हात लावायचाच नाही, नाहीतर तुमची हळद खराब होऊ शकते. हळद काढताना मात्र ही काळजी घ्यायची. आता ही आपली हळद तयार झाली आहे, तर तुम्ही ही हळद घरी तयार करून बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतरांसोबतही शेअर करा. शिवाय बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट्सही करा, त्यामुळे मला कळेल की तुम्हाला मी केलेली ही हळद आवडली की नाही. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.